आई रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण आहे ना चिकन करणार आहोत। तर माझे ज्या पद्धतीने करायची ते तसं मी झटपट चिकन आपल्याला करून दाखवणार आहे। हे चिकन आणलं होतं आणि हे चिकन मी कांदा कढीपत्त्याची फोडणी देऊन हे शिजवून काढलेलं आहे। ओके, आणि नंतर त्याला आता आपण हे झटपट चिकन हे कसं बनवायचं आहे त्याला काय काय लागणार ते बघणार आहोत। हे खोबरा मसाला आहे। त्या खोबरा मसाल्यामध्ये आपल्याला लसूण आहे, खसखस आहे, तीळ आहे आणि परत जिरा आहे आणि ह्याच्यामध्ये धणे पण टाकलेले आहेत, म्हणून ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर नाही टाकलेली आहे। ओके, आणि नंतर हे टमॅटो आहे, कांदा आहे आणि हा आपला नेहमीचा लाल मसाला आणि हिंग पावडर आहे। आता आणि हे आपल्याला लागणारं तेल आहे आणि हे आपण बॉईल करून ठेवलेलं हे पाणी आहे। ओके, आता आपण हे झटपट चिकन करणार आहोत। ओके, आता हे जे पॅन आहे हे पॅन आता आपण घेतला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण प्रथम आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकणार। आता आपण कांदा आणि तेल ह्याच्यामध्ये पॅनमध्ये टाकलेलं आहे। आता कांदा भाजत येत आहे, तर ह्याच्यामध्ये आपण आता कढीपत्त्याची पानं टाकणार। कढीपत्ता थोडा भाजत आला की नंतर मग त्याच्यामध्ये आपण आपला जो नेहमीचा लाल मसाला आहे तो आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत। म्हणजे थोडंसं ह्याच्या आधी आपले जे टमॅटो आहे ते टमॅटो आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। टमॅटो पण भाजून घ्यायचे। एकदम जास्ती मसाला काही लागत नाही, पण मस्त चमचमीत चिकन बनते असं साध्या पद्धतीने बनवलं। कांदा टमॅटो सगळं भाजत झालेले, यामध्ये आपला